नमस्कार मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ मी टाकत आहे तो गोल्ड स्कॅम विषयी टाकत आहे. ही जास्त दिवसाची घटना नाही आहे मित्रांनो, ही 2 दिवसापूर्वीचीच घटना आहे. माझ्या मावस भावाबरोबर ही घटना घडलेली आहे. त्याने हा विषय सगळा मला सांगितला व मला वाटलं की हा जो विषय माझ्या मावस भावाबरोबर घडला आहे हा दुसरा कोणाबरोबर घडू नये, त्यासाठी याच्यावर एक व्हिडिओ बनवावा व यूट्यूबवर टाकावा. त्याकरता मी हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकत आहे. जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हा विषय असा आहे मित्रांनो की माझा जो भाऊ आहे तो असाच फेसबुकवर रील सर्च करत बसला होता. त्यावेळेला फेसबुकवरील मार्केट प्लेस या पेजवर तो गेला असताना त्याला तिथं गोल्डचे जे बार असतात ते गोल्डचे बारचे फोटो दिसले. फोटो दिसल्यानंतर त्याला हा विषय नक्की काय ते काही कळालं नाही. त्यामुळं त्याने ते पेज पूर्णपणे ओपन केलं. तिथं एक व्हॉट्सअपची लिंक आलेली होती. ती व्हॉट्सअपची लिंक आलेली असताना त्याने त्या व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक केलं आणि त्याच्याकडून समोरच्या व्यक्तीला हाय म्हणून मेसेज गेला. तर मित्रांनो विषय असा झाला की तिकडून त्याला कॉल आला व्हॉट्सअपवर. तर तिकडून कॉल आल्यानंतर तर माझ्या भावाने त्या व्यक्तीला विचारलं की तुमचे गोल्ड बारचे फोटो वगैरे होते, तर काय विषय हा नेमका. तर मित्रांनो समोरची व्यक्ती जी बोलत होती ती मालेगावमधून बोलत होती. महाराष्ट्रामधील मालेगाव म्हणून गाव आहे, तिथून ती बोलत होती. तर त्या व्यक्तीने माझ्या भावाला विषय असा सांगितला की आम्ही नवीन घराचं बांधकाम काढलं आहे. तर ते बांधकाम करत असताना आम्हाला 5 किलो सोन्याचे बार सापडलेले, म्हणजे गोल्ड बार सापडलेले आहेत. तर बांधकाम करत असताना सोन्याचे बार सापडलेले आहे आणि ते मला विकायचे आहे. ते कुठं विकावे, काय करावे, माझं जास्त शिक्षण नसल्यामुळं किंवा मी अडाणी असल्यामुळं मला ते कुठे विकावे, काय करावे ते काही कळत नाही आहे. त्याच्यामुळं मी अशीच फेसबुकवर ॲड टाकून दिलेली आहे. तर तो मला ते घ्यायचे का. आता हा सगळा विषय झाल्यानंतर मित्रांनो माणसाला थोडंसं मनामध्ये लालच वगैरे निर्माण होती. तर माझ्या भावाने अजून थोडीशी चौकशी केली. त्याला विचारलं की तुम्हाला काय रेटने ते बार द्यायचे. तर त्या समोरच्या व्यक्तीने माझ्या भावाला असं सांगितलं मित्रांनो की ते जे बार आहेत त्याचं काय माझ्याकडं बिल वगैरे काही नाही आहे, ते मला अर्ध्या रेटने देऊन टाकायचे. म्हणजे 80,000 रुपये तोळा जर सोनं चाललेलं असेल तर मला 40,000 रुपये तोळ्याने देऊन टाकायचे. आता असा विषय सांगितल्यानंतर मित्रांनो जागेवर 50% प्रॉफिट म्हणल्यावर माझ्या भावाला सुद्धा थोडंसं म्हणजे मनामध्ये लालच निर्माण झाली. आणि माझ्या भावाने त्याच्याकडून सगळी माहिती काढली. तुम्ही कुठे राहिला आहे, मला ते बार खरेदी करण्यासाठी कुठे यावं लागेल, पेमेंट कसं करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती माझ्या भावाने त्या व्यक्तीकडून काढली. आता हा सगळा विषय झाल्यानंतर मित्रांनो की त्या व्यक्तीने माझ्या भावाला सांगितलं की तुम्ही आज सगळं पेमेंट वगैरे काही घेऊन येऊ नका. म्हणजे माझ्या भावाचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने काय सांगितलं की तुम्ही फक्त माझ्याकडं जे मटेरियल आहे ते पाहण्यासाठी या, त्याचा थोडासा सॅम्पल घेऊन जा. तुम्ही कुठं पण सोनाराच्या दुकानात वगैरे चेक करा
आणि जर तुम्हाला सगळं ओके वाटलं तर मग तुम्ही जास्त रक्कम घेऊन या आणि हे बाकीचं मटेरियल घेऊन जा. आता मित्रांनो, विषय असा झाला आहे की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माझा भाऊ मालेगावला गेला. मालेगावला गेल्यानंतर त्याने मालेगाव बस स्टँडच्या तिथं माझ्या भावाला बोलवल्यानंतर त्यांची ओळख वगैरे झाली. हॉटेलमध्ये चहा पाणी झाला, सगळं झालं आणि त्यांनी माझ्या भावाला एका 10 ते 15 किलोमीटर जंगलामध्ये आतमध्ये तो सोन्याचा सॅम्पल पाहण्याकरता नेलं. आता तिथं नेल्यानंतर मित्रांनो, विषय असा झाला की त्याने काय केलं की माझ्या भावाला डायरेक्ट 5 किलो सोन्याचे बार दाखवले. ऑलरेडी त्याच्याकडे होते. सोन्याचे बार दाखवल्यानंतर माझ्या भावाला काय सांगितलं की याच्यातून थोडासा तुम्ही 10 ग्रॅम 20 ग्रॅमचा तुकडा जो आहे तो पकडीने वगैरे कट करून घ्या आणि तुम्हाला ज्या सोनाराला दाखवायचे त्या सोनाराला दाखवा आणि नंतर तुम्ही माझ्याकडून बाकीचा माल खरेदी करा. आता हा सगळा विषय झाल्यानंतर मित्रांनो, माझ्या भावाने त्या 5 किलो सोन्यामधील 1 तोळा सोनं कट केलं पकडीने आणि त्याला सांगितलं की मी हे चेक करून येतो. आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझ्या भावाचा विश्वास उडू नये म्हणून मित्रांनो, त्यांनी त्या 5 किलो सोन्यामधील त्यांनी कोणत्या पण बारमधलं सोनं कटिंग करायला सांगितलं. माझ्या भावाने एकदम खालचा बार काढला आणि खालच्या बारमधून ते 1 तोळा सोनं जे आहे ते कटिंग केलं आणि त्यांना सांगितलं की मी पुण्याला जातो, पुण्याला जाऊन हे माझ्या एका ओळखीच्या सोनाराकडे चेक करतो आणि मला जर ओके वाटलं तर मी बाकीचा माल घेतो. आता हे सगळा विषय झाल्यानंतर मित्रांनो, त्याने तिथं ते दाखवलं. म्हणजे जो 1 तोळा सोन्याचा सॅम्पल जो तो घेऊन आला होता त्याच्या ओळखीचा सोनार होता पुण्यामध्ये, तर तिथं त्याने ते दाखवलं. आता ते दाखवल्यानंतर मित्रांनो, सोनाराने ते चेक केलं. सोनाराने सांगितलं की हे सगळं ओरिजिनल आहे आणि 24 कॅरेट सोनं आहे. आता 24 कॅरेट सोनं म्हणल्यानंतर मित्रांनो, त्याला पण खूप आनंद झाला. अर्ध्या रेटमध्ये जर सोनं आपल्याला मिळत असेल तर 5 किलो जर सोनं या माणसाकडून आपण खरेदी केलं तर याचं आपल्याला किती प्रॉफिट मिळेल हा त्याने डोक्यामध्ये विचार केला आणि समोरच्या व्यक्तीला फोन लावला की तुमचं मटेरियल मला आवडलेलं आहे, मी 5 किलो सोनं तुमच्याकडून खरेदी करत आहे, तर डील कुठं करायची, कसं करायची ते सांगा. त्या व्यक्तीने माझ्या भावाला 2 दिवसाचा टाईम मागितला आणि तुम्हाला लोकेशन सांगतो असं तो बोलला. आता विषय असा झाला आहे मित्रांनो की 2 दिवसानंतर त्या व्यक्तीचा माझ्या भावाला फोन आला आणि त्याने पुन्हा मालेगावला त्याला बोलवलं. आता मालेगावला बोलवल्यानंतर माझ्या भावाने त्याला सांगितलं की सुरुवातीला मी 50 लाख रुपयाचा माल तुमच्याकडून घेतो आणि टप्प्याटप्प्याने बाकीचं म्हणजे पैसे ॲडजस्ट झाल्यानंतर मी बाकीचं घेईल. तर सध्या पहिल्यांदा मी तुमच्याकडून 50 लाख रुपयाचा माल घेतो. तो व्यक्ती म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही 50 लाख रुपये घेऊन अशा अशा लोकेशनवर या. मित्रांनो, तुम्हाला खोटं नाही सांगत, माझ्या भावाने 30 ते 35 40 लाख रुपयाचं लोन काढलं. त्याचा फ्लॅट होता तिथं याच्यामध्ये पुण्यामध्ये आणि 30 ते 40 लाख रुपयाचं लोन काढलं. 10 लाख रुपये त्याच्याकडं बॅलन्स होता आणि असे मिळून 50 लाख रुपये त्यांनी जमा केले आणि त्यांना फोन केला की मी 50 लाख रुपये जमा केलेले आहे, तुम्ही मला लोकेशन सांगा, तुम्ही जे लोकेशन देताल त्या लोकेशनवर मी यायला तयार आहे.
आता खरा विषय मित्रांनो इथून पुढं सुरू झाला. तर त्या व्यक्तीने मालेगावला त्याला 50 लाख रुपये घेऊन बोलवलं. माझ्या भावाने कॅशमध्ये 50 लाख रुपये बॅगमध्ये भरले आणि 50 लाख घेऊन तो मालेगावला गेला. आता मालेगावला गेल्यानंतर मित्रांनो त्या व्यक्तीने माझ्या भावाला पुन्हा मालेगाव बसस्टँडवर बोलवलं. आणि मालेगाव बसस्टँडवर बोलवल्यानंतर त्याला पुन्हा तो 15 किलोमीटर आतमध्ये जंगलात घेऊन गेला. आता जंगलात घेऊन गेल्यानंतर त्याला पुन्हा तेच 5 किलो जे सोन्याचे बार होते ते त्याच्या पुढं ठेवले आणि 50 लाख रुपयाचं जे काही त्याचं वजन होईल ते वजनाप्रमाणे त्या 5 किलोमधून त्याचे 50 लाख रुपयाचे जे सोन्याचे बार आहेत ते बार बाजूला काढले आणि त्याच्या हातात दिले. आता त्याच्या हातात दिल्यानंतर मित्रांनो विषय असा झाला की याने पण याचे 50 लाख रुपये त्यांच्या हातात दिले आणि तो म्हणला ठीक आहे, आता एवढं मी सेल करतो आणि नंतर अजून पैशाची जुळवाजुळव करून तुमच्याकडून जास्त घेतो. आता विषय काय झाला मित्रांनो की तो ते सोन्याचे बार पिशवीत भरले आणि तो निघाला. निघायच्या वेळेला मित्रांनो 8 ते 10 लोकांनी त्याला पकडलं. पकडल्यानंतर त्याला चाकू वगैरे दाखवले, त्याच्या मानेला वगैरे लावले आणि त्याच्याकडून जे सोन्याचे बार होते ते हिसकावून घेतले. ते 50 लाख रुपये तर ऑलरेडी त्यांनी पहिल्यांदा घेतलेच होते आणि त्याला अतिशय जबरदस्त मारहाण केली. इतकी मारहाण केली की त्याचे 3 ते 4 लाख रुपये हॉस्पिटलला गेले आणि त्याला म्हणजे तिथं मारहाण केल्यानंतर मेन रोडला आणून टाकल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या एका कारमधल्या व्यक्तीने त्याला बघितलं. तो जखमी अवस्थेत तिथं पडलेला होता. त्याला तिथं बघितल्यानंतर मित्रांनो त्याने पोलीस स्टेशनला फोन केला तिथल्या जवळच्या. मग पोलिसांनी चौकशी वगैरे करून माहिती काढली. त्याच्या खिशात आधार कार्ड, पॅन कार्ड होतं, घरचा मोबाईल नंबर होता त्याच्या मिसेसचा वगैरे. तिथं फोन केला. मग त्याच्या घरचे आले, त्याला घेऊन गेले. 1-2 महिने तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याचे 3 ते 4 लाख रुपये मित्रांनो दवाखान्याला गेले, प्लस इथं 50 लाख रुपये त्याचे या लोकांनी लुटले. असं मिळून 54 लाख रुपयाला तो लॉस गेला. आता ह्याच्यात सगळ्यात गंभीर विषय असा आहे मित्रांनो की ज्या वेळेला त्याला सॅम्पल दिला होता ते गोल्ड जे होतं ते गोल्ड ओरिजिनल होतं आणि त्याला 5 किलो जे गोल्ड दाखवलं होतं मित्रांनो ते पण गोल्ड ओरिजिनल होतं. फक्त याच्यामध्ये स्कॅम काय झाला मित्रांनो की त्याला फक्त ते 5 किलो गोल्ड त्यांनी दाखवलं आणि 1 तोळा त्याला सॅम्पल दिला. पण त्याला हे याच्याकरता सॅम्पल दिला आणि याच्याकरता गोल्ड दाखवलं की तो घरी यावा, 50 लाख रुपयाची ॲडजस्टमेंट करावी आणि ते त्यांच्यापर्यंत घेऊन जावं. आणि मित्रांनो डील करण्यासाठी त्यांनी लोकेशन पण असं निवडलं की मालेगावपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर एकदम घनदाट जंगल आहे. तिथं तुम्ही किती ओरडला तरी 10 ते 15 किलोमीटर जरी कोणीही तिथं नसतं, इतक्या आतमध्ये त्याला नेलं. मित्रांनो इतका मोठा स्कॅम झाला त्याच्याबरोबर की त्याने ते 40 लाख रुपये लोन काढलं होतं. ते लोन तो आता कसं फेडणार? जे 10 लाख रुपये त्याचा बॅलन्स होता तो बॅलन्स करायला त्याला कमीत कमी 7 ते 8 वर्षाचा कालावधी लागला होता. तो सर्वसामान्य माणूस होता. पण लालचीमुळं तो लॉसमध्ये गेला. बरं लॉसमध्ये जाऊ द्या मित्रांनो, 54 लाख रुपये गेले याचं पण जाऊ द्या, तो कधी ना कधी कमवून किंवा कधी ना कधी 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात ते वसूल करून.
सगळ्यात मोठा विषय हा झाला मित्रांनो की त्या लोकांनी याला जिवंत सोडला. जर याच्याबरोबर काही कमी जास्त झालं असतं तर याचा जीव पण गेला असता त्याच्यात, आणि याची किंमत त्याला किती मोठी मोजावी लागली असती. तर हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की फेसबुकवर मार्केट प्लेसवर सारख्या अशा ॲड येत असतात. कमी रेटमध्ये गोल्ड विकणे आहे अशा. तर तुम्ही सर्च वगैरे करताना ह्या ॲड बघताना ह्या ॲड डायरेक्ट डिलीट मारा किंवा ॲडकडे बघू सुद्धा नका. किंवा त्या ॲडवर जे लोकांनी नंबर वगैरे दिलेले असतात त्याच्यावर संपर्क साधू नका. हा 100% नाही, हा 200% स्कॅम आहे आणि याच्यात तुम्ही अतिशय जबरदस्त अडकू शकता. तर हा माझ्या भावाबरोबर जो गोल्ड स्कॅम झालेला आहे मित्रांनो, हा दुसरा कोणाबरोबरही होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.